रामराम शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। आता त्यामध्ये मिनी ट्रॅक्टरची एक योजना आहे आणि या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90% सबसिडी ही दिली जाणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहेत की नेमकं हे ट्रॅक्टर कोणत्या शेतकऱ्यांना आहे, कोणाला मिळणार आहे, नेमकी सबसिडी कशी मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना आहे आणि ही सध्या नांदेड जिल्ह्यासाठी राबवली जात आहे। आता मित्रांनो, यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती सुद्धा यावर आहे। अर्ज हा ऑनलाईन आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इन, यूजर ID, पासवर्ड आल्याच्या नंतर यावर लॉग इन करायचं आहे। आता या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेचे लाभाचे स्वरूप आहे बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखाची आर्थिक मदत। याच्या अटी व शर्ती अशा आहेत की अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत। तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत। ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर 3.15 लाख म्हणजे 3.25 लाख शासकीय अनुदान अनुदेय राहील। ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल आणि यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, तर सध्या ही योजना नांदेड जिल्ह्यासाठी आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यातील जे काही बचत गट असतील अनुसूचित जातीमधील त्यांना नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त यांना संपर्क करावा लागणार आहे आता आहे। आणि मित्रांनो, जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण यासाठी सविस्तर अर्ज करू शकता। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक बचत गटापर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।